गुड मॉर्निंग. आज आम्ही जाणार आहोत आमच्या खूप एक्सपेन्सिव्ह अशा पैठण्या घ्यायला. सिल्क पैठणी फर्स्ट टाईम आम्ही घेणार आहोत. त्यासाठी हा ब्लॉग करते. असं घातलंय, नंतर दाखवते ड्रेस. अजून उजाडलं पण नाही आहे, म्हणजे 6:30 झालेत पण उजाडलं नाही आहे अजून. तितिक्षा येणार आहे, तितिक्षाच्या गाडीतून जाणार आहोत. सुरूला आज नेमकं शूटिंग असल्यामुळे ती येणार नाही आहे. मी आता इथून रिक्षाने जाते. आमच्या बिल्डिंगचं गेट आहे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. उत्साहाचा झरा. ॲज ऑलवेज. आणि आम्ही इथे मधली सीट मिस करतोय. सुरुची अडारकर. सुरुचीचं शूटिंग असल्यामुळे तिला काही येता आलं नाहीये. आणि आमचे सिकंदर दादा. आणि रस्ते असे मोकळे आहेत ॲज ऑफ नाव, आणि ते असेच राहतील. हो, मुंबईतून बाहेर पडेपर्यंत होपफुली असंच असेल. येस. त्यानंतरची काही शाश्वत ब्लश बिश लावून पोरगी अगं रेडी नाही, आहे. इथं नॅचरल ग्लो आहे. काय तुम्ही करता? मी काल तुम्हाला दाखवलं ना मागच्या ब्लॉग मध्ये पिक्सी ब्युटी, तेच आहे हे. आई गं, आता आम्ही जिकडे- natural, तुमचा विश्वास नाही बसत. आम्हाला खात्री आहे. See? दादा साड्या कुठे ठेवायच्या? एवढं सामान आणलं. गजरा आलेला आहे एकच एवढूसा. तेवढा घे, दोन्ही घे. फक्त बजेट नाही आज. आज बजेट नाही. हिने हेअरकट केल्यामुळे माझं मला 2 गजऱ्यांचा लाभ झालेला आहे. सुंदर असे गजरे. ये मस्त. बाय. तिळाचा लाडू घरचा आहे आणि ते दुसरे लाडू आहेत ते बाहेरचे. ब्रेकफास्ट लाडू. कारण आम्ही काय बजेट नाही वगैरे काही नाही आहे. आम्ही समृद्धीला जाणार होतो, तर समृद्धीवरून जाणार आहोत, त्यामुळे पुढे काही मला माहीत नाही खायला मिळेल का ऑन द वे. तर आम्ही आता नाहीतर मी दत्तला थांबलो होतो. तिळाचा लाडू आणि ड्रायफ्रूट लाडू असे 2 ऑप्शन्स आहेत ब्रेकफास्टसाठी. आणि पंढरपुरी चहा. विठ्ठलावरून तुम्हाला कळलं असेल की हा पंढरपुरी चहा आहे. आणि आमचा सुशील आमच्यासाठी चहा घेऊन येतो. खाऊची बॅग दाखव. खाऊची बॅग ही एक बॅग आहे आणि असे दाणे आहेत. थांबा, चहा आलाय. थांबा, गुळाचा नाही हा, पण साखरेचा आहे. पण अजून एक लागेल. हा? अजून आता घेऊन घ्या ना, तुम्हाला ते बघा टोस्ट वगैरे बुडवायला. तो झाला की आवाज द्या. इकडे मोरत आहे. गप्पा चालल्या आहेत आणि खूप ट्रॅफिक आहे. अजून आम्ही समृद्धी महामार्गाला लागलो नाही आहे. लाडूवर भागवू असं वाटलं होतं, पण आता भूक लागू शकते. नुसतं ट्रॅफिक. समृद्धीला लागलो आम्ही आता महामार्गावर. समृद्धी महामार्ग सुरू झाला आहे. फायनली समृद्धीवरनं आम्हाला इथे एक स्टॉप मिळालाय. हो हो हो. ओएसिसचं नाव नीट दिसत नाही पण ओएसिस. गुड हेअर डे. गुड हेअर डे. हेअर कट केला हिने कालच. कसा दिसतोय. आले आमचे चहावीर आले. तर ओएसिस बे म्हणून एक स्टॉप आहे जो समृद्धीला आता ॲड झालाय. सो तिथे आम्ही थांबलोय. इडली ऍड झालं किंवा आपण याआधी गेलोच नसू, इथपर्यंत आलोच नसू. हो, नाशिकचा अच्छा. एक्झिट घेतला होता. असेल. तर तुम्ही सांगा, तुम्हाला माहिती असेल हे आधीच होतं का आता नवीन? कारण कन्स्ट्रक्शन चालू आहे, म्हणजे मला वाटतं की नवीन होत आहे. तर इथे बरंच काय काय मिळतंय आता सध्या. पोहे, सांगा. वडापाव, मिसळपाव, वडा, रस्सा पाव, चहा, कॉफी, मेदूवडा, इडली, सांबार असा मेन्यू आहे. आणि इडली सांबार खाणार आहे. कारण इडली ताजी असेल, म्हणजे आत्ता गेलेली आहे. तर आता खाऊन घेतो. अशी छान छान झाडं ठेवली तिथे. नुसता टाइमपास लावलाय. एक कामं करतोय आपण. तशी झाडं
वाव किती सुंदर आहे. आमच्याकडे हे आहे गरबरेशमी साडी देणार. काय. गरबरेशमी साडी त्यावेळेला मिळेल ना आम्हाला पण. हो तुम्ही तेवढा सेल केलात आमचा तर आम्ही तुम्हाला देणार गिफ्ट. पण गरबरेशमीपेक्षा बेटर काहीतरी घेऊन येतोय आम्ही. ते नको आहे का तुम्हाला. प्युअर सिल्कच्या साड्या नको आहेत का. आजच कसा हात मारतो. आणि नंतर अहो नंतरच्या ज्या प्युअर सिल्क आहेत त्याही नको आहेत तुम्हाला. आजच हात मारणार आहात. नाही नाही असं कसं प्रत्येक रेंज मधलं काही ना काहीतरी पाहिजे का नाही. असं बरं वाटतं का ते की आपण लोकांना सांगायचं ही साडी घ्या पण आपल्यालाच माहिती नाही ती फील कशी होते. कॉटनच्या पण खूप गोड फील होतात अहो. कुठली कॉटनच्या साड्या कुठल्याही कॉटनच्या. जसं आपली पटेड आहे. ठीक आहे. ही इडली आलेली आहे. चांगली आहे दिसते छान उत्तम सुंदर. भोपळा आहे. काय तुला याचे व्ह्यूज मिळतात. अहो ते दिसत नव्हतं काय. एकच चला तुकडा खा. कसलाय. चला खा. कसं उपाशी ठेवतात अरे. पण अहो, गरम आहे का. बाप आहे आहे गरम आहे. आहे गरम आहे. चमचे कुठे आहेत. येत आहेत चमचे. छान आहे खरं. हे इथे थांबू शकता तुम्ही. हे वरचं पण मला आवडलंय. छान केलं एकदम मनापासून केलेलं आहे. तर आता मी मिसळ मागवली आहे विदाऊट पाव वगैरे. पण ते खूपच आहे म्हणजे शक्य नाही आहे. फरसाण जास्त उसळ कमी असं आहे. नको. हो काका चालेल. उन्हाची बाजू. मॅडम बसल्या होत्या ना उन्हात आधी. आता हळूहळू सूर्य म्हणून म्हटलं नाही नाही म्हणून म्हटलं जरा आपणही D3 विटॅमिन घ्यावं. काय हवं आहे तुम्हाला सुशील सर. सुशील सरांना काहीतरी आम्हाला खायला द्यायचं असतं पाजायचं असतं. चहा म्हणजे किती छान बोगनवेल लावले इथे. व्हाईटवाली दिसते का. खूप छान मेंटेन केलं आहे. छान मेहनत घेतात. आता ही सगळी फुलं जेव्हा फुलतील अजूनही बाकी लावली असतील झाडं तेव्हा किती सुंदर दिसेल. खूप ऊन असल्यामुळे आपल्याला ही सोय करून देण्यात आली आहे. आता खूप छान वाटतोय प्रवास. पुरेपूर डी विटॅमिन झालेलं आहे आणि आता थोडी सावली अपेक्षित होती त्यामुळे हा शॉट खरं तर दुसऱ्या दिवशी येतानाचा आहे. पण मला हे दाखवायचंच होतं आणि ब्लॉग पण एका दिवसात संपवायचा होता म्हणून तो या ब्लॉगमध्ये ॲड केला. एकदम छान. आणि चहा सुद्धा करतायत त्या. अतिशय खमंग असा बटाटा वडा. काय वाटतं तुला बटाटा वड्याबद्दल. कमाल. खूप गरम आणि खूप छान आहे. ह्याचं आमचं जेवण आहे. थ्रेड अँड टुमकाचं ज्या प्रकारे आम्ही बजेट यूज केलं आहे त्याप्रमाणे आम्हाला लंचला हे मिळणार आहे. पैठणीचं काम हे अशा पद्धतीने होतं. हँडलूम पैठणीचं. अक्षरशः 1 इंचाची साडी तयार करायला इतके रंग वापरले जातात आणि 1 दिवसात 1 इंच एवढं विणलं जातं. त्यामुळे हे काम खूप क्लिष्ट आहे आणि त्यासाठी खूप टॅलेंटची गरज आहे. आणि हँडलूमच्या साड्या म्हणूनच आपल्याला थोड्या महाग मिळतात कारण त्या अशा इंच लढवून केलेल्या असतात. हा हातमाग आहे आणि त्याच्यावर ही साडी तयार होत होती. आम्ही छोट्या छोट्या लूम्समध्ये अशा साड्या कस्टमाइज करून घेतो आणि तिथे आम्ही आज आलो होतो म्हणून हा ब्लॉग केला होता. खरं तर हे तुम्हाला दाखवायचं होतं की किती कष्टाचं काम आहे आणि किती सुंदर पद्धतीने हे काम केलं जातं. म्हणजे बघून आपल्याला वाटतं की हे कसा अंदाज येत असेल की हे फूल इतकंच असावं किंवा या फुलात 4 रंग आहेत तर ते सुद्धा सगळ्या फुलांमध्ये परफेक्ट यावेत. पण ते खूप खूप कसबीने केलं जातं आणि ते असं हे काम आहे. बघा ना आता हे एक काही 2-3 महिन्यात आणि एकदम फाईन वर्क करतात. हो मग. आणि ही जे बुटी काढण्यासाठी लागतात.
ही हँडलूम कलमकारी आहे ज्याची प्राईस ऑलमोस्ट 1 लाखाच्या आसपास आहे. फार सुंदर आहे. नाही नाही छान दिसतो रंग, व्यवस्थित दिसतो. याच्यातच छान दिसत. छान आहे. थ्रेड टुंकाच्या अॅनिव्हर्सरीला अशा साड्या द्यायच्या. येस, तुम्ही आत्ताच घ्या. ही अशी सुंदर ब्लॅक कलमकारी आहे ज्याला मोराचा पल्लू आहे आणि ही सुद्धा हँडलूम आहे. अशा सुंदर सुंदर पैठण्या तयार केल्या जातात. ही खूप महागातली पैठणी आहे कारण याला खूप वर्क आहे आणि ही हँडलूम पैठणी आहे त्यामुळे पुढून आणि मागच्या बाजूनी सुद्धा ती सेमच दिसते. हँडलूम ओळखायचं कसं तर जे डिझाईन समोरच्या बाजूनी जसं दिसेल तसंच ते मागच्या बाजूनी दिसलं पाहिजे. तर अशी ही हँडलूमची पैठणी आहे. ही खूप महाग आहे पण खूपच सुंदर अशी आहे. या पैठणीला सुंदर अशी मुनिया बॉर्डर आहे. ट्रिपल मुनिया बॉर्डर असं म्हटलं जातं कारण मुनियाच्या 3 लाईन्स आहेत. सिल्कचे असे धागे त्या रिळांना गुंडाळून घेतले जातात आणि मग ती रिळं त्या दोऱ्यांमधनं फिरवून फिरवून आणि हातमागाच्या साह्याने असं हे डिझाईन केलं जातं. असं खूप प्रकारचं काम बघून खूप पैठण्या घेऊन आम्ही हॉटेलवर आलो आणि आमचा दिवस संपला. दोघींनी मिळून करूया. छे, माझा एक वेगळा शॉट. बॅकअप. सो आजचा दिवस संपलाय आणि आज आम्ही काय काय केलं हे तुम्ही बघितलंय. आय होप की तुम्हाला कळलं आम्ही काय केलं, कारण कामात इतक्या व्यस्त झालो होतो आम्ही दोघी की आम्हाला शांततेत काही व्हिडिओ करायला मिळाला नाही. पण आता या व्हिडिओची सांगता संपे हा व्हिडिओ अशी ही सांगता. तर खूप खूप मेहनत घेतलेली आजच्या दिवसात आम्ही. खूप ठिकाणी जाऊन खूप डिझाईन सिलेक्ट करून कस्टमायझेशन करून छान छान अशा प्युअर सिल्कच्या साड्या, प्युअर सिल्कच्या पैठण्या स्पेशली ज्या आपल्याकडे नव्हत्या. आपण कॉटन पैठणी आणली होती थ्रेड अँड ठुमकामध्ये, पण यावेळेला प्युअर सिल्कच्या पैठण्या आपण लॉन्च करणार आहोत आणि आय एम शुअर की त्याचं खूप छान असं कलेक्शन आपल्या पेजला असणार आहे. इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या पैठणी आम्ही ह्याचं हे त्याचं ते असं कॉम्बिनेशन करून कस्टमाइज केल्यात. आता त्या लवकरच मिळतील आणि त्या तुमच्यापर्यंत घेऊन येऊ आम्ही. आणि एक विशेष म्हणजे पैठणीच्या कापडाचे किंवा पैठणीचं डिझाईन असलेले असे आपण ड्रेस पीसेससुद्धा लॉन्च करणार आहोत. त्यानंतर अशा छोट्या छोट्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत. त्याची ही सगळी तयारी होती आजच्या दिवसाची. तर आता काय काय येणार आहे हे लवकरच तुम्हाला कळेल. नक्की शॉपिंग करा आणि थ्रेड अँड ठुमका नावाचं आमच्या ब्रँडचं इंस्टाग्रामला पेज आहे. तिथे तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता. कमेंट्समध्ये जर तुम्ही काही लिहिलं तर त्याला रिप्लाय करता येत नाही बऱ्याच वेळा, ते तसेच मिस होतात. सो या पेजला तुम्ही मेसेज करा आणि सगळं कलेक्शन बघा. तर भेटत राहूया. तोपर्यंत स्टे फिट, स्टे हेल्दी, बी हॅपी अँड बी कन्सिस्टंट. बाय.